लोकप्रधान प्रेझेंट्स क्राईम टाइम 40व्या स्टोरीत आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळवर कोथरूड परिसरात तिघा हल्लेखोरांनी बाईकवरून येऊन अगदी जवळून गोळ्या झाडल्या। त्यानंतर सह्याद्री रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला। शरद मोहोळ पुण्यातला मोहोळचा गँगचा सूत्रधार होता। ज्या ठिकाणी त्याचा भाऊ संदीप मोहोळची हत्या झाली त्याच ठिकाणी शरद मोहोळचीही हत्या करण्यात आली। पण यानंतर पुण्यात गँगवर भडकणार का? पुण्यात इतकं गँगवर का वाढलं आणि पुण्यात गँगवरचा जन्म कसा झाला? थोडक्यात त्याचाच हा वृत्तांत। जमिनीच्या किमती वाढल्या। ही गोष्ट आहे साधारण 80च्या दशकातील। पुण्यातील दोन गँग उदयास आल्या होत्या। त्यावेळी गुन्ह्याचं स्वरूप मटके, खंडणी, अवैध मालमत्ता अशा प्रकारचे होते। पुढे 90च्या दशकात पुण्याचा विस्तार होऊ लागला तशी पुण्याची जुनी ओळख पुसली जाऊ लागली। पुणे हे IT हब बनत होतं। मोठमोठ्या कंपन्या येत होत्या, त्यासाठी जमिनीची गरज भासू लागली। पुण्याच्या आसपासच्या परिसरातील जमिनीच्या किमती वाढल्या तर या परिसरात ज्यांच्या जमिनी होत्या ते कोट्याधीश झाले। यातून आपण कोट्याधीश होऊ शकतो ही भावना अनेकांच्या मनात आली। खऱ्या टोळी युद्धाला सुरुवात। उद्योगपतींना जमीन हवी होती आणि ती मिळवून देण्यासाठी एजंट्सची संख्या वाढू लागली। याच जमिनी मिळवून देण्यासाठी दादागिरी, गुंडगिरीचाही वापर झाला आणि त्यातूनच पुण्यात गँगवॉरचा जन्म झाला। यामध्ये पहिली ठिणगी पडली ती 2005 मध्ये। मारणे टोळीतल्या अनिल मारणेवर हल्ला करण्यात आला आणि त्याचा दिवसाढवळा खून करण्यात आला। त्यानंतर 2006ला मारणे टोळीच्या सुधीर रसाळ यांची बाबा बोडके गँगच्या संदीप मोहोळने हत्या केली होती आणि त्यानंतर खऱ्या टोळी युद्धाला सुरुवात झाली। संदीप मोहोळ सरपंच झाला। संदीप मोहोळ हा मुळशी तालुक्यातील ग्रामीण भागातला रहिवासी होता। त्याला आखाडा आणि पहिलवान या सगळ्या गोष्टींची आवड होती। जमिनी व्यवहारामध्ये पैसा आहे हे संदीप मोहोळ लहानपणापासूनच जाणून होता। तो 19व्या वर्षी टोळी युद्धात सक्रिय झाला। त्यानंतर जमिनीसाठी धमकावणे, बळाचा वापर करणे अशा गुन्ह्यात संदीप मोहोळचे नाव पुढे येऊ लागले। पैसा आला आणि त्याच्या पाठोपाठ त्याला गावची सत्ताही मिळाली आणि संदीप मोहोळ सरपंच झाला। मारणेच्या हत्येनं गँगवॉर। राष्ट्रवादीत प्रवेश करून माथाडी कामगारांचा महाराष्ट्राचा अध्यक्ष झाला। त्याने मारणे टोळीच्या 2 सदस्यांची हत्या केली होती। त्यामुळे मारणे टोळी संदीप मोहोळच्या मागावर होती। मारणे टोळीला अनिल मारणेच्या हत्येचा बदला घ्यायचा होता। अनेक हल्ल्यातून संदीप मोहोळ वाचला, परंतु मुठा गावातून कोथरूडला येत असताना मारणे गँगने संदीप मोहोळची हत्या केली। आता ज्या जागी शरद मोहोळला मारलं त्याच जागी त्याचा भाऊ संदीप मोहोळची हत्या झाली होती। संदीप मोहोळच्या हत्येनंतर शरद मोहोळकडे या गँगची सूत्रे हाती आली होती। त्यावेळी 2010 मध्ये मारणे गँगच्या किशोर मारणेची पुण्यात मोहोळ गँगकडून कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली। तुरुंगातही गुंडागर्दी। या प्रकरणात 7 आरोपींना जन्मठेप झाली। त्यावेळी 4 जण निर्दोष सुटले। यामध्ये शरद मोहोळलाही शिक्षा झाली होती। शिक्षा होऊन तुरुंगात गेल्यानंतरही शरद मोहोळ स्वस्थ बसत नव्हता। त्याने येरवाडा तुरुंगात इंडियन मुजाहिदीनचा सदस्य मोहम्मद कथील सिद्दीकचा खून केला। त्यानंतर खुनाचे पुरावे नष्ट केल्याचे पोलीस तपासातून उघड झाले होते। या प्रकरणातील आरोपी मोहोळ आणि भालेराव या दोघांचीही जून 2019 मध्ये पुण्यातील न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली होती।
तर किशोर मारणे हत्या प्रकरणात शरद मोहोळ तुरुंगात होता। मात्र त्या शिक्षेविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली। त्यानंतर 2021 मध्ये उच्च न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला। राजकारणाचे वेध लागले। गुंडगिरी करत असतानाच शरद मोहोळला त्याचा भाऊ संदीप मोहोळ सारखेच राजकारणाचे वेध लागले होते। फरक फक्त इतकाच होता की संदीप मोहोळने राष्ट्रवादीत प्रवेश केला होता आणि शरद मोहोळच्या पत्नी स्वाती यांनी भाजपात प्रवेश केला होता। त्यानंतर शरद मोहोळ पत्नीसोबत अनेक सामाजिक उपक्रमात सक्रिय झाला होता। तर त्याचा भाऊ संदीप मोहोळची ज्या कोथरूडमध्ये हत्या झाली होती तिथेच शरद मोहोळची गोळ्या झाडून हत्या झाली। दरम्यान पुणे पोलिसांच्या सतर्कतेमुळे 8 आरोपींना ताब्यात घेण्यात आलं। मात्र हत्या करण्यासाठी जी 2 वाहने वापरण्यात आली होती त्यामध्ये एकूण 8 हल्लेखोर होते। त्यांच्यासोबतच आणखी 2 वकीलही होते। त्यामुळे पोलिसांनी आता त्या दोघांनाही ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे। तर दर्शक हो, या घटनेवर आपल्याला नेमकं काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून आम्हास नक्की कळवा।